नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. मित्र हो, कथा सुरू करण्यापूर्वी कोणी जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुढील कथेला सुरुवात करूया. कोपा घाईत आला होता. कोपा व पाटील बारीक आवाजात काहीतरी बोलत होते. कोपा, लवकर ये, जोरूबरोबर माणगावला जा. रेंजर म्हणतो तसे बयान देऊन परत या. जोरूला ऐकू जाईल अशा आवाजात पाटील बोलला. हो पाटील, कोपा म्हणाला आणि गेला. कोपा घरी जाईल, काहीतरी खाऊन कपडे बदलून येईल. जोरूला काही समजत नव्हते. जोरूला आता कसलीच इच्छा राहिली नव्हती. घरी जाऊन मैनीला सांगावे असेही त्याला वाटले नाही. तो बसून राहिला. माणगावला जाताना वाटेत कोपा जोरू सोबत बोलत नव्हता. पाटलाने काय सांगितले हे विचारायची जोरूला इच्छा नव्हती. कोपा पाठोपाठ पाय उचलत जोरू चालला होता. माणगावला ते पोहोचले तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. थोडे जवळ जाताच खाकी कपड्यातील ते सर्व गार्ड नसून बरेच पोलीस आहेत हे लक्षात आले. कोपा व पाठोपाठ जोरू झाडामागे आले. दोघे मनातून पाटलाला शिव्या देऊ लागले. पाटलाने इथे पोलीस येणार आहेत असे त्यांना सांगितले नव्हते. दोघे घाबरले. आता त्यांना एकमेकांचा आधार होता. रुपी तप्पे पोलीस मता. घाबऱ्या आवाजात पोलीस आहेत असे कोपा म्हणाला. जोरू गप्प उभा होता. मी जातो गावाला, मी काहीच गुन्हा केला नाही, कोपा म्हणाला व परत फिरला. जोरू पण वळला व म्हणाला, तू येत नाही तर मी एकटा जाणार नाही. तू गावात परत आला तर पाटील तुला गावात ठेवणार नाही असे कोपा म्हणाला. पाठीमागून त्यांना एक आवाज आला. का रे उभे इथे? दोघांची धांदल झाली. कोठे पळावे हे कळत नसल्याने दोघेही दिशा चुकल्यासारखे एकमेकांवर आदळले आणि कोणीतरी हसले. त्यांच्यासमोर एक गार्ड उभा होता. तो जोरूला ओळखत म्हणाला. जोरू व कोपा एकमेकांकडे बघत होते. जोरूच्या पाठीवर हाताने थोपटल्यासारखे करत तो म्हणाला, अरे चल, घाबरू नकोस, तुला कोणी काही करणार नाही. जोरूला विश्वास नव्हता, पण आता सुटका नव्हती. तो गार्डबरोबर पाय ओढत चालू लागला. मागून कोपाच्या पायाचा आवाज येत आहे ना याचा तो वेध घेत होता. मागच्या वेळेसारखे त्यांना थांबावे लागणार नाही. गार्ड रेंजरच्या घरात गेला व चटकन बाहेर आला. जोरूजवळ येऊन म्हणाला, बघ जोरू, तू नीट बयान दिलेस तर तुला काही होणार नाही. साहेब सांगत आहे, कोणी लंबडी व तुला मारले नाही असे सांगितले तर तुला काही होणार नाही. तुला जेलमध्ये जावे लागणार नाही. मग थोडेसे थांबून तो परत म्हणाला, बघ, नीट बयान दिले तर तुला पुढे काही त्रास होणार नाही. जोरू खाली मानेने खुनेने हो म्हटला. एकंदरीत तेथील वातावरण आज आपल्याला कसाच धोका नाही हे जोरूने मनातून थोडासा सावरला. पोलीस दरोगा कामात होता. तिथून पुढे मान वळून जोरूने पाहिले. त्याचे पाय लटपटू लागले होते. आपण चक्कर येऊन पडू असे त्याला वाटले. दरोगापासून थोडे अंतर दूर कोपऱ्यात एका बाकावर लंबडी बसला होता. त्याच्याशी जोरूची नजरानजर झाली, पण लंबडीला तो काही बोलला नाही. गार्ड जोरूला माळ्या भाषेत म्हणाला, साहेब तुला विचारत आहे, तुला कोणी मारलं का? जोरू मानानेच नाही म्हटला. शेवटी साहेबाचे समाधान झाल्यासारखे वाटू लागले. त्याने एक कागद पुढे केला व गार्डने जोरूचा अंगठा त्यावर उठवून घेतला व तो कागद परत केला. काम झाले असावे. साहेब लोक आरामात बसले होते. गार्डने जोरूला चल म्हणून खून केली. कमरेत वाकून सर्वांना त्यांनी रामराम केला. जोरू लंबडीकडे बघून टाळण्याचे तो बाहेर पडला. बाहेर आल्यावर गार्डने खिशात हात घालून काही नोटा काढल्या. 20-20 रुपये तो कोपा व जोरूला देऊ लागला. दोघेही पैसे घ्यावे की नाही या विचारत होता. गार्डने पैसे त्यांच्या हातात कोंबले आणि म्हटला, अरे तुम्हाला चहा पाण्याच्या खर्चासाठी आहेत, हे घ्या. जोरूने नोटा लोंगटीत ठेवल्या.
जोरू पुढे चालू लागला आणि कोपाला म्हणाला, तू घेतले म्हणून मी घेतले. परत त्यांना पाठीमागून कोणाचा तरी आवाज आला. तो गार्डचा आवाज होता. रेंजर साहेब तुला बोलवत आहे. त्याने त्या खोलीकडे बोट करून म्हटले व कोपा तिथेच थांबला व जोरू सावकाश निघाला. रेंजर एकटा बसला होता. आजपर्यंत कधी कोणी नव्हते केले असे हसून त्याचे स्वागत केले. तो काहीतरी बोलणार ते न समजल्याने जोरू उभा होता. रेंजरने 100 रुपयाची एक नोट काढली व जोरू पुढे करून घे म्हणू लागला. जोरू हादरला. रेंजर उठून जोरूजवळ आला व त्याने ती 100ची नोट जोरूच्या हातात कोंबली व पाठीवर थोपटून तो काहीतरी बोलला, पण त्यातील फक्त बक्षीस एवढाच शब्द जोरूला कळला. आणि काय होत आहे हे जोरूला काही कळलेच नाही, पण आपण सुरक्षित आहो असे त्याला वाटले आणि चटकन त्याने ती नोट आपल्या लंगोटीत अडकवून रामराम घालू जोरू पळतच खोलीबाहेर आला. रेंजरच्या घरापासून निघाल्यावर कोपा गावाच्या रस्त्याला न लागता माणगावला जाणाऱ्या रस्त्यावरून चालू लागला. माणगावला असलेल्या भास्कर कोमीच्या सावकारच्या दुकानात ते आले. जोरू व कोपाने दुकानातून आवश्यक ते मीठ, मिरची, गूळ, तेल ह्या वस्तू घेतल्या. त्यांना आता भूकही लागली होती, म्हणून दोघांनी थोडे पोहे व गूळ घेतले. रुपी व लालसूसाठी बिस्कुट घेतले. त्यातील त्यांनी एक नोट सावकाराला दिली, पण हिशोब येत नसल्याने विचारण्याचे धाडस नव्हते. दोघांनी सुद्धा बसून गूळ आणि पोहे खाल्ले. आता त्यांना जरा बरं वाटलं. आकलनपल्ली गावात आणखी 2-4 गावचे लोक जमा झाले होते. झोरांना पाटलाच्या गावात मोठी माणसे बसली होती. कन्ना पाटील तिकडे गेला. बाकी गावचे गोटूलकडे निघाले. बरेच जण घोळक्याने बसले होते. कोणीतरी मोठ्या आवाजात बोलत होते. आवाज ओळखीचा वाटला म्हणून जोरू पुढे होऊन बघू लागला. त्याचवेळी मोठ्याने बोलणाऱ्या लंबडीचे त्याच्याकडे लक्ष गेले. जोरूने घाबरत हात हालून रामराम केल्यासारखे केले. लंबडीनेही हसत रामराम केला. झोरांना समोरून उभा राहिला. हात वरून करून साऱ्यांना शांत राहा असे सुचवून बोलू लागला. पटवारी साहेबाला पार दिल्ली गावावरून पत्र आले आहे. सरकार आपल्यासारख्या गरीब आदिवासींना गाय, बैल, कवेलू व जमिनीचे पट्टे वाटणार आहेत. त्यासाठी सरकारला पैसा हवा आहे. आपण सर्वांनी गोळा करून देण्याची ऑर्डर आली आहे. त्यात गडबड झाली तर आपल्याला काही भेटणार नाही असे पाटील सगळ्यांना पटवून सांगत होता. सभा संपली होती. सगळेजण आपल्या आपल्या घराकडे निघाले. जोरू मात्र काहीसा नाराजीनेच घराकडे चालला होता. आता यांना पण पैसे द्यावे लागणार, परत तर काही मिळणारच नाही. असेच दिवसामागून दिवस जात राहिले. कडक ऊन पडले होते. सर्व पाणी गळून रान मोकळे झाले होते. बिडीपत्ता कटाईचा काम चालू झाले होते. ठेकेदार जंगलातून पाने गोळा करत होते आणि गावात जाऊन विकत होते. शहरात त्यांचा व्यवसाय चालत होता. सरकारी कामे सर्व फुकट होत होती, पण गरीब आदिवासींना त्यांचा मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे सगळे नाराज होते. दिवसामागून दिवस जात होते. वर्षामागून वर्ष चालली होती. लालसू पाठोपाठ गोगलू आता शाळेत जाऊ लागला होता, म्हणून मैनी खुश होती. जोरूची ओढताण होत होती. मैनीच्या मदतीला रुपी आली होती. लालसूची शाळा चालली होती. लालसू चांगला ढीठ झाला होता. या वर्षीपासून जोरूच्या गावात शाळा सुरू झाली होती. एक मास्तर आला होता. शाळा कधी भरली तर गावाच्या गोटूलमध्ये भरत असे. गावातल्या शाळेत गोगलू जात होता. त्याला जेवण, कपडे, पुस्तके हे मिळत होते. धान पेरणी होऊन आता 2 महिने झाले होते. शेतावर फारसे काम नव्हते. जास्त वेळ जोरू शेतातच असलेल्या झोपडीवर खेतूलवर राहत असे. सकाळी व रात्री घरी येऊन परत खेतूलवर जात असे. दिवसभर जोरू खेतूलवर होता. दुपारी मैनी, रुपी शेतावर आल्या. पाणी आणण्यासाठी आल्या होत्या. पण गावात साहेबाची नवीन माहिती आल्याची जोरूला समजले.
2 दिवस रात्री जुरू साहेब कोण गावात आलाय आणि कशासाठी आला या काळजीत वावरत होता. एकदा लांबून त्याने बघितले. विचित्र टोपी घातलेल्या साहेबाची त्याला भीती वाटली. तो चटकन शेतावर निघून गेला. गावात काय चर्चा आहे हे मैनी त्याच्या कानावर घालत होती. काही असले तरी नवीन संकट जवळ येत आहे हे तो ओळखून बितरला. दुपारी तो शेतात खेतूलवर झोपला असताना अचानक कुत्रे जोराने भुकू लागले. त्याला जाग आले. लांबवर कोणतरी येत आहे असे त्याला दिसले, पण लांबवरून येणारी व्यक्ती ओळखीचीच होती. त्याने लांबूनच आवाज दिला, राम राम ललसू तप्पे. लांबूनच कोपा म्हणाला, लालसू शाळेत शिकून मोठा होऊ लागला म्हणून गावातील लोकांचा तो आवडता होता. पूर्वी रुपी तप्पे म्हणून हाक मारणारे आजकाल जोरूला लालसू तप्पे म्हणून हाक मारत होते. कोपा समोर टेकला. जोरूने तंबाखूची पुढे केली. डब्बी घेऊन आरामात दोघेही तंबाखू खाऊ लागले आणि जोरूने कोपाला विचारले, काय चालले आहे? काही नाही, ठीक आहे. काय ठीक आहे? गरिबाचे मरण आहे, कोपा म्हणाला. जोरूचे पाय लटपटू लागले. मागे थोडे तो रेटून बसला. घोटूलच्या खांबाचा आधार घेतला. कोपा काहीच बोलत नव्हता व हालचाल करत नव्हता. थोडासा दम घेऊन जमादार परत तेच तो बडबडू लागला. उभ्या उभ्या काहीतरी चाळा व थरथरणारा हात दिसू नये म्हणून जोरूचा हात लंगोटीत असलेल्या सुराकडे गेला. त्यातच भेदरलेल्या नजरेने कोपाने त्याला शांत बसायला सांगितले आणि सांगितले. जमादार जोरूला म्हणाला, पेकाच्या बापाला खड्ड्यातून काढायचे आहे. पेकाचा बाप 7 दिवसाआधी साप चावल्याने वारला होता. त्याला जमिनीत गाडले होते. मेलेल्या माणसाला खड्ड्यातून वर काढणे हे जोरूला भीतीदायक वाटले. त्याला भयानक भीती वाटली आणि थरथरून घामही फुटला. जोरू जागचा हलू शकत नव्हता. आपण पळून जावे काय असे त्याच्या मनात आले. पण आपण कुठेही पळून गेलो तरी पोलीस पाटील आपल्याला पकडून देईल. पोलिसांपेक्षा जंगलातील वाघ बरा असे जोरूला वाटू लागले. मित्रहो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. उर्वरित पुढील भागात